या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील अयोध्या हॉटेल येथे आयोजित या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी व उमेदवार निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रत्येक इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या राजकीय अनुभवाचा, जनसंपर्काचा, संघटनात्मक कामकाजाचा तसेच पक्षनिष्ठेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुलाखतीदरम्यान स्थानिक प्रश्न, प्रभागनिहाय परिस्थिती, विकास कामे, नागरिकांच्या अपेक्षा आणि निवडणूक प्रचाराची दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना अरुण दुधवडकर यांनी स्पष्ट केलं की आमच्या शिवसेनेला आता नाही म्हटलं तरी 33 ते 40 हे उमेदवार आता आमच्याकडे मुलाखतीला आलेले आहेत. मुलाखतीला म्हणजे तिकीट मागण्यासाठी. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्याचे पण अगोदर झाली, ते पण येऊन गेले. सगळे चांगले आलेत आणि चांगले आम्हाला हे चांगलं आमची शिवसेनेवर प्रेम करणारा हा कोल्हापूर शहर आहे. त्याच्यामुळे आणि शिवसैनिक पण खूप चांगल्या रीतीने आज आमच्याकडे मुलाखतीसाठी आले आणि त्यांना आम्ही 35 ते 40 ह्या सीट आम्ही तर मागणारच आहोत. तुम्हाला कुठे दिसलं मला तर एकजूटच दिसली. आता सगळेच होते. आता इथे देवणे बसले आहे. संजय पवार आज त्यांची कोर्टाची तारीख आहे म्हणून आता इकडनं थोडा वेळ थांबून गेलेत. रवी आहे तिथे, महिला जिल्हा प्रमुख, सगळे आमचे ताकदीचे जिल्हा प्रमुख वगैरे सगळे आहेत सैनिक. जेव्हा शिवसेनेवर माझ्या घाला येतो त्यावेळेला आमचे सगळे शिवसैनिक तुटून पडणारच आहेत आणि आता या महानगरपालिकेला तुम्हाला दिसूनच येणार आहे. आणि चांगल्या पद्धतीने महानगरपालिका आम्ही लढणार आहोत. बंटी पाटील याच्याशी पण चर्चा करू आणि राष्ट्रवादीचे कोण असतील त्यांच्याशी चर्चा करू. मनसेचे जे आहेत आमचे, तर मनसेचे जिल्हाप्रमुख मला थोड्या वेळाने भेटायला येत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगल्या पद्धतीने यावेळेला शिवसेना आणि आघाडीचे चांगले नगरसेवक आणि सत्ता आणायच्या प्रयत्नातच आम्ही लढणार आहोत यावेळेला. खरं तर इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि ज्या पक्ष जागा वाटपामध्ये जागा या कमी येणार आहेत, तर यामध्ये आता जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आता कसा समन्वय साधला जाणार आहे? बघा, आम्ही पहिला जिंकून येण्याचा कॅटेगरी लावणार आहोत. ठीक आहे, आमच्याकडे इच्छुक पक्षाचे आता 33 ते 40 लोक आलेली आहेत, पण त्या काँग्रेसकडे पण जास्त असतील. त्यावेळेला आम्ही वाटाघाटी करताना आम्ही तो विचार करू त्याचा की बाबा आपल्याला जिंकून यायचा कॅटेगरी लावू आणि त्याप्रमाणे आम्ही वाटणीला हे करणार आहोत. हे आम्हाला आगामी काळामध्ये आपल्या पक्षामध्ये काही जणांची विचारणा चालू आहे का? कारण जर इच्छुक समोरच्या बाजूचे जर काही नाराज झालेत तर असे काही पक्षप्रवेश येणाऱ्या काळामध्ये आपल्या गटात होणार आहेत. आता काही संपर्क तर साधतातच आहेत, पण आधी आधी बोलून उपयोग नाही. आता कालच निवडणूक डिक्लेअर झालेली आहे. 23 तारखेला तुम्हाला समजेल ते 23-24ला. परंतु कोल्हापुरातले काही जण आपल्या संपर्कात आहेत ना, संपर्कात आहेत ना. ते गेलेले आहेत, ते पण रडतातच आहेत ना आता त्यांना. आता बघूया तिकडनं त्यांना काय मिळत आहे, त्यांच्या वाटणीला काय येत आहे त्याच्यातनं येतील. पण आम्ही पण जो कॅटेगरी आम्ही लावणार आहोत, ज्यांनी खरोखरच पक्षाची गद्दारी केली त्याला आम्ही उभे करणारच नाही आहे. एवढं तर कॅटेगरी आमचा असणार आहे. दरम्यान आगामी काळात शहर व जिल्ह्यात व्यापक संपर्क दौरे व प्रचार कार्यक्रम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाला सहसमन्वयक अरुण दुधवडकर, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगोले, महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, विजय देवणे यांच्यासह शिवसेना उभाटा गटाचे महानगरपालिका व जिल्हा परिषद पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार उपस्थित होते.